महाराष्ट्राला हादरवणारी घटना कल्याणमध्ये घडली आहे। कुटुंबातच महिला असुरक्षित नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। सासरा, दीर आणि अल्पवयीन नातेवाईकाने विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला आहे। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात ही धक्कादायक घटना समोर आली आहे। एका विवाहित महिलेवर राहत्या घरातच सासरा, दीर आणि एका अल्पवयीन नातेवाईकाने सामूहिक बलात्कार केला। या घडलेल्या अत्याचारानंतर पीडित महिलेने आपल्या पतीला याबद्दल सांगितले, मात्र पतीने देखील तिच्यावर संशय घेत दगडविटा मारत तिला गंभीर जखमी केले। त्यानंतर उपचारादरम्यान पोलिसांना ही माहिती मिळाली। पोलिसांनी या प्रकरणी पीडित महिलेच्या पतीसह सासरा आणि दिराच्या विरोधात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी नराधम सासरा आणि दिराला अटक केली आहे। अल्पवयीन नातेवाईकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी तपास सुरू केला असून या प्रकाराने परिसरात संताप व्यक्त होत आहे। कल्याण तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमधून आम्हाला एक फोन आला। सदर ठिकाणी एका महिलेवरती 3 आरोपींनी आळीपाळीने मारहाण करून अत्याचार केल्याबाबतची घटना घडलेली आहे। सदर माहिती मिळताच आमचे पोलीस प्रत्यक्ष घटनास्थळावरती गेले। पोलीस अधीक्षक यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात आम्ही संपूर्ण घटना व्हेरीफाय करून सदरची घटना ही यातील आरोपींनी जे जवळचे नातेवाईक असल्याचे निष्पन्न झाले व त्या आरोपींनी केल्याचेही निष्पन्न झाले, त्यांना आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत।